महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पहिल्या 2 तासात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटेकी टक्कर झाली। मात्र 2.5 तासांनंतर म्हणजे सकाळी 10:30 नंतर भाजप महायुतीचा कल एकतर्फी विजयाकडे गेला। सध्या महायुतीला 200हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी मागे पडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आघाडीवर आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस देखील आघाडीवर आहेत। दुसरीकडे हा जनतेचा निर्णय नाही, काहीतरी गडबड आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे। 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडले। 11 पैकी 6 पोलमध्ये भाजप युती म्हणजेच महायुती सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला होता। 4 पोलमध्ये काँग्रेस आघाडी। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।